नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एका अतिशय महान आणि प्रतिष्ठित अभिनेत्याबद्दल, निळू फुले, किंवा जसे सर्वजण त्यांना प्रेमाने म्हणतात, निळू भाऊ. मराठी सिनेमात खलनायक म्हणजे निळू फुले असं समीकरणच निर्माण झालं होतं. पण खऱ्या आयुष्यात ते किती साधे, संवेदनशील आणि सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते होते हे खूप कमी लोकांना माहीत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या संपूर्ण जीवनाची, संघर्षाची आणि यशाची कहाणी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. निळू फुले यांचं पूर्ण नाव होतं नीळकंठ कृष्णाजी फुले. त्यांचा जन्म 4 एप्रिल 1930 रोजी पुणे येथे झाला. काही ठिकाणी जन्मतारीख 25 जुलै 1931 अशीही नोंद आहे, पण बहुतेक स्रोत 1930 लाच मान्यता देतात. ते माळी समाजातून आले होते, म्हणजे माळी कुटुंबात जन्मलेले. आणि हो, त्यांचा संबंध महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशजांशी जोडला जातो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा होता. ते स्वतःला सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारस समजत असत. बालपण आणि सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. पुण्याच्या शुक्रवार पेठेतील खडकमाळ आळीत त्यांचा जन्म झाला. घरात गरिबी होती. वडील लोखंड आणि भाजीपाला विकून कुटुंब चालवत असत. निळू फुले यांनी शिक्षण मॅट्रिकपर्यंत घेतलं आणि नंतर उद्यानविद्या म्हणजे गार्डनिंगची पदवीही मिळवली. तरुण वयात ते आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या बागेत माळी म्हणून काम करत होते. पण त्यांच्या मनात अभिनयाची आवड खूप लहानपणापासूनच होती. ब्रिटिशकालीन काळात ते राष्ट्रसेवा दल सारख्या सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय होते. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. पण नंतर त्यांनी अभिनयाकडे वळणं पडलं. निळू फुले यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली मराठी लोकनाट्य म्हणजे फोक थिएटरपासून. त्यांचा पहिला व्यावसायिक नाटक होतं कथा अक्कलेच्या कांद्याची. हे नाटक इतकं यशस्वी झालं की त्याच्यात 2000 पेक्षा जास्त प्रयोग झाले. मराठी रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या, पण खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती खलनायक म्हणून. त्यांचा आवाज, चेहरा, डोळ्यातली ती क्रूरता हे सगळं पाहून प्रेक्षक थरथर कापायचे. पण हे सगळं फक्त स्क्रीनवर. ऑफ स्क्रीन ते खूप सौम्य आणि मानवतावादी होते. चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश 1968 साली झाला. त्यांनी सुमारे 250 मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. मराठी चित्रपटात त्यांचे काही आयकॉनिक चित्रपट म्हणजे पिंजरा 1972, व्ही शांताराम यांच्या या क्लासिकमध्ये त्यांची भूमिका खूप लक्षात राहिली. सामना यात त्यांनी जबरदस्त खलनायक साकारला. सौभद्र आणि अनेक इतर. हिंदी चित्रपटातही ते दिसले. कुल्ही 1983, अमिताभ बच्चनसोबत त्यांची भूमिका होती. नरम गरम 1981, मशाल 1984, सारांश सारख्या चित्रपटांतही त्यांनी काम केलं. हिंदी प्रेक्षकांना ते मुख्यतः प्राणसारखे खलनायक म्हणून ओळखले जात, पण मराठी प्रेक्षकांसाठी ते मराठी सिनेमाचा प्राण होते. निळू फुले यांच्यावर सखाराम बाइंडरसारख्या नाटकांचा खूप प्रभाव पडला होता. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर आधारित भूमिका केल्या, पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खलनायक असूनही त्यांच्या भूमिकेत खोली असायची. फक्त क्रूर दिसायचे नाहीत, तर त्यांच्या कृतीमागचं कारण दाखवायचे. मराठी चित्रपटात खलनायकाचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर त्यांचं लग्न रजनी फुले यांच्याशी झालं होतं. रजनी फुले स्वतःही अभिनेत्री होत्या. त्यांना एक कन्या आहे, गार्गी फुले ठट्टे, जी स्वतः अभिनय क्षेत्रात काम करते. निळूभाऊ आयुष्यभर सामाजिक चळवळींशी जोडलेले राहिले. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी होते. ते सत्यशोधक समाज, पुरोगामी चळवळीचे समर्थक होते. फिल्मी जगतात खलनायक असले तरी खड्या आयुष्यात ते सामाजिक कार्यकर्ते आणि साधे माणूस होते. लोकांना ते खूप जवळून भेटायचे, बोलायचे. दुर्दैवाने 13 जुलै 2009 रोजी वयाच्या 79व्या वर्षी पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नी रजनी फुले यांचंही 2011 मध्ये निधन झालं. पण निळू फुले यांची आठवण आजही जिवंत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा दुसरा खलनायक झाला नाही. त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षक घाबरायचे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लोक प्रेम करायचे. मित्रांनो, निळू फुले यांच्यासारखे कलाकार खूप कमी जन्मतात. स्क्रीनवर ते खलनायक, पण आयुष्यात महानायक. त्यांच्या योगदानाबद्दल आपण काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मराठी सेलिब्रिटींच्या अशा बायोग्राफी व्हिडिओ मिस होणार नाहीत.